विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 12वीच्या यशानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. 12वीचा रिझल्ट आलेला आहे. खूप चांगला रिझल्ट विद्यार्थ्यांचा आलेला आहे. तुम्ही खूप खुश आहात. तुमचे पालक खूप खुश आहेत. तुम्ही एवढी जी सगळी मेहनत घेतली होती 12वीसाठी, आज तुम्हाला त्याचं फळ मिळालेलं आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आता 12वी नंतर आपल्या भारतातील शिक्षण पद्धतीप्रमाणे खूप जास्ती महत्त्वाचं डिसिजन आता या क्षणी आपल्याला घ्यायचं आहे. 12वी नंतर तुम्ही जे डिसिजन घ्याल ते करिअर तुमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत राहू शकतं. सो इट इज अ टाइम टू डिसाइड विच फील्ड यू आर गोइंग टू चूज नाव. आर यू गोइंग टू गो टुवर्ड्स इंजिनिअरिंग, मेडिकल, तुम्ही आर्ट्स घेणार आहात का, तुम्ही कॉमर्स घेणार आहात का, राईट. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेन मित्रांनो, तुम्ही सगळे तुमचे करिअर ऑप्शन्स प्रॉपरली इव्हॅल्युएट करा. तुम्ही बघा की व्हॉट इज युअर इनर कॉलिंग, व्हॉट इज दॅट वन थिंग विच यू रिअली लाईक टू डू, लव्ह टू डू. अँड वेन यू आर डुईंग दॅट, तुम्ही जेव्हा ते करत असाल तेव्हा तुम्हाला एकदम सहज वाटतंय, तुम्हाला नॅचरल वाटतंय, यू आर एन्जॉईंग डुईंग दॅट, राईट. सो वॉट एव्हर यू लाईक, इफ दॅट बिकम्स युअर करिअर, इट इज गोइंग टू बी अ गुड करिअर, इट इज गोइंग टू बी अ ग्रेट करिअर, राईट. आय ऑलवेज टेल माय फ्रेंड्स, माझ्याकडे खूप पालक येतात, विद्यार्थी येतात, 12वी झालेली आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण करिअर केलं पाहिजे. आय ऑलवेज टेल देम की करिअरमध्ये स्कोप नसतो, स्कोप हा माणसामध्ये असतो, स्कोप हा व्यक्तीमध्ये असतो. सो वॉट एव्हर करिअर यू डिसाईड, इफ यू बिकम द बेस्ट इन दॅट फील्ड, जर तुम्ही जास्तीत जास्ती त्या करिअरमधलं ज्या स्किल्स आहेत त्या तुम्ही आत्मसात केल्या, त्या करिअरमधल्या जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढ्या यू कॅन से त्या करिअरमधलं ज्ञान आहे, जर तुम्ही ते मिळवलं तर तुम्ही नक्की त्या करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. सचिन तेंडुलकर हा 12वी पास झाला नसेल, बट नो बडी वुड टॉक अबाउट हिज 12th स्टँडर्ड मार्क्स, राईट. नो बडी वुड से ही डिड नॉट गिव्ह 12th स्टँडर्ड. Why? Because he was the best cricketer of his time, right? Similarly, Lata Mangeshkar, similarly, Sunidhi Chauhan currently, right? Similarly, you would see in every field, whoever have achieved greatness. Why they have achieved greatness? Because they have mastered their field. So, you select your career according to your choice. Now, I'm going to talk about civil services. खूप सारे पालक, खूप सारे विद्यार्थ्यांना हे स्वप्न असतं की मला सिव्हिल सर्वंट बनायचं आहे, मला अधिकारी बनायचं आहे, मला माझ्या देशासाठी, मला माझ्या राज्यासाठी, माझ्या लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी करायचं आहे. वाय सिव्हिल सर्व्हिसेस इज सच अ ब्युटिफुल करिअर माय फ्रेंड्स. इट इज सच अ ब्युटिफुल करिअर बिकॉज तुम्हाला चांगला पगार मिळतो, माणसाला सोशल रेकग्निशन मिळतं, तुमच्या सगळ्या बेसिक नीड्स गव्हर्नमेंट फुलफिल करतं, तुम्हाला पॉवर मिळतो आणि हा पॉवर तुम्ही कुठे वापरणार आहात, लोकांचं भलं करण्यासाठी तुम्ही पॉवर वापरणार आहात. So it is a mix of all the things which a normal person would like to have in the life. जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस हा करिअर करायचा असेल, निवडायचा असेल, तर मित्रांनो यू नीड टू ऍक्ट राईट नाव. आय वुड कॅटेगोरिकली टेल यू की सिव्हिल सर्व्हिसेस करण्यासाठी तुम्हाला BA घेण्याची गरज नाही. ह्याचा अर्थ असा आहे का की मी BA नाही घेतलं पाहिजे? नाही मित्रांनो, तुम्ही BA घ्या जर तुम्हाला त्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर. तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम द्यायची आहे, तुम्हाला UPSC MPSC ची एक्झाम द्यायची आहे, त्यासाठी BA घेणं अनिवार्य आता राहिलेलं नाही. युअर स्टडीज रिलेटेड टू UPSC MPSC ते त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, ते तुमचं क्लासमध्ये होईल. बट इफ यू आर कमिंग टू दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे काय असतं मित्रांनो की युनिव्हर्सिटी एक्झाम 10वी 12वीची एक्झाम पेक्षाही वेगळी एक्झाम आहे. का वेगळी एक्झाम आहे मित्रांनो? कारण की 10वी 12वीला 35% पडले सगळे पास होणार, बट कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सगळे पास होणं शक्य नसतं. का सगळे पास होणं शक्य नसतं? कारण की जे आपली गव्हर्नमेंट आहे ते वेकन्सीज डिक्लेअर करणार. समजा त्यांना 100 पदांसाठी लोक हवी आहेत. सो वेन दे आर गोइंग टू टेक द एक्झाम, कॉम्पिटिशन आहे, जे पहिले 100 येतील ते पास होतील, जो 100वा आला तो कट ऑफ झाला, येतं लक्षात, आणि जो 101वा होता तो पास होऊ शकला नाही. सो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ऑलवेज हॅज द रिस्क फॅक्टर. देअरफॉर आय टेल यू, तुम्ही ग्रॅज्युएशन तुमच्या ज्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रात तुम्ही ग्रॅज्युएशन करा, आणि त्या ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास 100% करू शकता. आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये असं कुठलंही ग्रॅज्युएशन नाही, राईट, असं कुठलीही डिग्री नाही ज्यामध्ये आपल्याला खूप जास्त अभ्यास करायला लागतो आणि ग्रॅज्युएशन शिवाय मग मला बाकी काय करायला वेळच मिळत नाही. आता आपण सिव्हिल सर्व्हिसेसकडे येऊया. आपण जर रिझल्ट बघितला तर बरेच इंजिनियर आता सिव्हिल सर्वंट होतात, डॉक्टर सिव्हिल सर्वंट होत आहेत, आर्किटेक्ट सिव्हिल सर्वंट होत आहेत, CA करून लोक माझ्याकडे आलेली आहेत जे सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालेली आहेत मित्रांनो. सो सिलेक्ट द डिग्री, द ग्रॅज्युएशन इन विच यू आर इंटरेस्टेड. डिग्री सिलेक्ट केली की आपल्याला तिथं थांबायचं नाहीये. सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ही डिफिकल्ट का होते? महाराष्ट्राची टक्केवारी त्यामध्ये कमी का पडते? बिकॉज आपल्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, एक म्हणजे अवेअरनेस कमी आहे. आता तो बदलतोय, बट कुठल्या गोष्टीचा अवेअरनेस कमी आहे?
एक्झाम सगळ्यांना माहिती आहे, बट कधी सुरुवात करायची, कसा अभ्यास करायचा, प्रोफेशनल गायडन्स कुठे मिळेल, या सगळ्या गोष्टींचा आज पण आपल्यामध्ये थोडी माहिती नॉलेज कमी मला दिसते. आपण जर सिव्हिल सर्व्हिसेसचा निर्णय घेणार असू, आपल्याला जे ट्राय तरी करायचं असेल, सो यू नीड टू ॲटलिस्ट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट इयर ऑफ युअर ग्रॅज्युएशन. तुम्ही जर 10वी दिलेले विद्यार्थी आहात, 11वी 12वीवरती फोकस करा. तुम्ही तुमचं चांगलं 12वीची परीक्षा द्या, चांगल्या ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला ॲडमिशन मिळवा. पण 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी एकदा ग्रॅज्युएशनचं त्याचं डायरेक्शन क्लिअर झालं की जर त्याला इंटरेस्ट असेल स्पर्धा परीक्षामध्ये, तर त्यांनी फर्स्ट इयर पासून चालू करणं योग्य ठरेल. का? सिलेबस खूप वास्ट आहे मित्रांनो, आणि हा जो एवढा वास्ट सिलेबस आहे, आपण काय मिस्टेक करतो, कमी वेळामध्ये हा सगळा सिलेबस आपण संपवायला बघतो. या कमी वेळामध्ये जर आपण सिलेबस हा संपवायला बघितला तर आपल्याला तो पचत नाही, आणि मग आपल्याला अटेम्प्ट नंतर अटेम्प्ट लागतात ही एक्झाम पास होण्यासाठी. म्हणून मित्रांनो, जर ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही 3 वर्ष प्रॉपरली UPSC किंवा MPSC चा अभ्यास केला, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही ही परीक्षा दिली, तर तुम्हाला कमी वेळात यश मिळू शकतं. मी बिलकुल असं म्हणत नाही की ग्रॅज्युएशन आपल्याला एक्सटर्नल करायचं आहे. ग्रॅज्युएशन व्यवस्थित करायचं आहे, तिथे पण मार्क चांगले पडले पाहिजे, आपल्याला मजा पण करायची कॉलेजची, आणि आपल्याला अभ्यास पण सिव्हिल सर्व्हिसेसचा करायचा आहे. 3 वर्षाचा जो आमचा हा कोर्स असतो HV देसाईला, तो पहिला वर्ष असतो फाउंडेशन. त्या फाउंडेशन कोर्समध्ये एका विद्यार्थ्याला क्लॅरिटी येते की त्याला पुढे अधिकारी बनायचंय का नाही बनायचंय. त्या फाउंडेशन कोर्सला आम्ही लाईफ स्किल शिकवतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जरी सिव्हिल सर्वंट झालो नाही, तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहेत, कुठल्या कुठल्या स्किल्स लागणार आहेत, प्रॅक्टिकल नॉलेज लागणार आहे, ते आम्ही त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये इन्कल्केट करतो. कसं करतो बरं आम्ही हे? कोर्ट व्हिजिट असतात, पोलीस स्टेशन व्हिजिट असते, कॉर्पोरेशन व्हिजिट असते, जिल्हा परिषद व्हिजिट असते, NGO बरोबर काम करायला लावतो, पोलिसाबरोबर आपण काम करायला लावतो, बऱ्याच प्रॅक्टिकल त्यांना ऍक्टिव्हिटीज करायला लावतो. प्लस जे बेसिक आपला स्टडी आहे, आपलं चांगलं मॅथ्स पाहिजे, बेसिक इंग्लिश पाहिजे, आपली हिस्ट्री जिओग्राफी जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत त्याचं बेसिक नॉलेज पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी फाउंडेशन म्हणजे पहिल्या वर्षात होतात. पहिल्या वर्षामध्ये बरेच अधिकारी येतात आणि या विद्यार्थ्यांबरोबर पण इंटरॅक्शन करतात. हा पहिला वर्ष झाला की विद्यार्थ्याला अजून क्लॅरिटी येते. कसं असतं, स्पर्धा परीक्षा तुम्ही जेव्हा बघता तेव्हा जग बाहेरनं बघत असता, आणि बाहेरनं हे जग खूप आकर्षित वाटू शकतं. आपल्याला विद्यार्थ्याला कळत नाही किती अभ्यास आहे, त्या एक अधिकारीचं जीवन कसं असणार आहे, त्याला काय काय काम करायला लागणार आहे. म्हणून फर्स्ट इयर हा फाउंडेशनचा कोर्स आम्ही इथं घेतो, जिथे जर तुला सिव्हिल सर्व्हिसेस पुढे करायचं असेल तर त्याचा स्ट्रॉंग पाया निर्माण होतो. जर तुला सिव्हिल सर्व्हिसेस नाही करायचं, तुला जर या कोर्स नंतर असं दिसलं की माझ्यासाठी हा क्षेत्र नाहीये, तरी तुला लाईफ स्किल्स भेटतात, तुला जे नॉलेज भेटतं ते तुझं जे ग्रॅज्युएशनचं क्षेत्र असेल किंवा पुढे जीवनात तू जे काही क्षेत्र निवडशील स्वतःसाठी, त्या क्षेत्रामध्ये तू अव्वल पोचशील, त्या क्षेत्रामध्ये तू टॉपला पोचशील. पहिलं वर्ष झालं फाउंडेशनचं. दुसरा वर्ष आता तुम्हाला क्लॅरिटी आहे की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस करायचं आहे, म्हणून तुम्ही हा दुसऱ्या वर्षात येत आहात. दुसरं वर्ष कम्प्लिटली आम्ही जो GS म्हणतात त्याला, जनरल स्टडीज, ह्याच्यावरती फोकस करतो. जनरल स्टडीज मेन्स, जनरल स्टडीज प्रिलिम्स, 3 टप्प्याची परीक्षा, राईट? प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. आपल्या पुण्यात एक मोठी चूक काय आहे, विद्यार्थी फक्त प्रिलिम्स वरती फोकस करत असतो. प्रिलिम्स पास झाला तरी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही प्रिलिम्स मध्ये पास सोडा, पहिलं जरी आला भारतामध्ये किंवा राज्यामध्ये, मान सन्मान सत्कार नाही. मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स जोडले जातात आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट या मार्कांवरनं ठरवली जाते. तर आपण दुसऱ्या वर्षामध्ये काय करणार आहोत, हे जे प्रिलिम्स आणि मेन्स ह्याला जो GS चा घटक आहे, जनरल स्टडीज. जनरल स्टडीज म्हणजे काय मित्रांनो, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, करंट अफेअर्स, या सगळ्या गोष्टींवरती सेकंड इयरला आपण काम करतो, राईट? सेकंड इयरमध्ये जबरदस्त त्याची पढाई होते, डेप्थमध्ये त्याचा अभ्यास होतो. थर्ड इयरला आपण गेलो की आपण काय करतो की थर्ड इयरला या सगळा जो आपण प्रिव्हियस इयरला अभ्यास केलेला असतो त्याचे प्रॉपर विद्यार्थ्यांकडून नोट्स बनवून घेतो. थर्ड इयरला आपण त्याचा ऑप्शनल UPSC MPSC ला आपल्याला एक वैकल्पिक विषय निवडायचा असतो, ज्यामध्ये आपण तज्ञ झालो पाहिजे, डेप्थ मध्ये स्टडी असली पाहिजे. थर्ड इयरला आपण तो त्याचा विद्यार्थ्याचा कव्हर करतो. मेन्स टेस्ट सिरीज घेतो आणि प्रिलिम्स पण आपण टेस्ट सिरीज या थर्ड इयर मध्ये घेतो. सो आफ्टर 3 years ऑफ रिगरस प्रिपरेशन, आफ्टर 3 years ऑफ प्रॉपर स्ट्रॅटेजी, प्लॅन्ड प्रिपरेशन, प्रॉपर होलिस्टिकली त्या विद्यार्थ्याचा अभ्यास कंप्लीट होतो. तुम्हाला हे पण मी सांगू इच्छितो, बरेच विद्यार्थी गावाकडनं बघतायत या व्हिडिओला, तर तुम्हाला हे पण सांगू इच्छितो, आपलं HV देसाई जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे ह्याला लागूनच जे शेजारी कॅम्पस आहे ते HV देसाई कॉलेजचं कॅम्पस आहे मित्रांनो.
तर हा जो कॉलेज आहे इथे आर्ट सायन्स कॉमर्सचं कॉलेज आहे. तर बरेच विद्यार्थी असं करतात की इथे त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे ग्रॅज्युएशन करतात आणि ग्रॅज्युएशन करता करता शेजारचं जे आपलं लागून कॅम्पस आहे स्पर्धा परीक्षा केंद्राचं, तर या कॅम्पसमध्ये स्पर्धा परीक्षाची तयारी करतात. आपलं हे HVSI स्पर्धा परीक्षा केंद्र किंवा आपलं जे HVSI कॉलेज आहे हे PGKM जे ट्रस्ट आहे 1926 साली स्थापित झालेलं, त्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या ज्या आपल्या संस्था आहेत ते कार्यरत आहेत. म्हणजे आपल्याला 100 वर्षाचा या ट्रस्टला शिक्षणाच्या क्षेत्राचा त्यांना एक्सपिरियन्स, प्रदीर्घ एक्सपिरियन्स आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा रिलेटेड काही अजून डाऊट्स असतील, तुम्हाला काही अजून प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला 1-to-1 काउन्सिलिंग सेशन बुक करायचं असेल, खाली दिलेल्या फोन नंबरवरती त्वरित संपर्क करा. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा कुठला मित्र किंवा तुमचा कुठला नातेवाईक ज्याची जस्ट 12वीची परीक्षा झालेली आहे, त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्या विद्यार्थ्यांनी हे सगळा जो फाउंडेशन कोर्स आहे ज्यामधनं त्याला प्रॅक्टिकल स्किल्स मिळतील, जर तुम्हाला असं वाटतंय त्या विद्यार्थ्याला ह्या फाउंडेशन कोर्सचा मदत होईल तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा. परत एकदा मित्रांनो, 12वी झालेली आहे, तुमचं रिझल्ट आलेला आहे. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्या पुढच्या करिअर वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला करिअर रिलेटेड जरी काही डाऊट्स असतील तर नक्की आमच्या संपर्कात या. आपलं एकच ध्येय आहे की आपल्याला भारताला सुपर पॉवर बनवायचं आहे बाय द इयर 2047. म्हणून आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. चांगले अधिकारी झाले तर देश पुढे जाईल. कारण की मित्रांनो, सिव्हिल सर्वंटकडे 2 कामं असतात. वन इज पॉलिसी फॉर्म्युलेशन, डिफेन्स, हेल्थ, कुठलाही मिनिस्ट्री असेल त्या रिलेटेड कोण पॉलिसी बनवतंय? सिव्हिल सर्वंट. आणि त्याला इम्प्लिमेंट पण कोण करतंय? सिव्हिल सर्वंट. तर म्हणून आपल्याला देशाला ऑनेस्ट आणि एफिशियंट सिव्हिल सर्वंट चांगले बनवायचे आहेत, अधिकारी चांगले बनवायचे आहेत. म्हणून हे HVSI स्पर्धा परीक्षा केंद्र आपण चालवत आहोत. आपल्या देश हा जो आहे तो सुपर पॉवर बनला पाहिजे बाय 2047. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.